धारकांचा पेन्शन वाढी संदर्भात असेल, मेडिकल कन्सेशन संदर्भातील असेल किंवा जे EPS 95 स्कीममध्ये इन्व्हॉल्व नाहीत त्यांना इन्व्हॉल्व करण्याच्या मागणीच्या संदर्भात असेल, 3 दिवसीय आंदोलन दिल्लीमध्ये जंतर मंतरला झालं आणि या आंदोलनामध्ये बरेच संसद सदस्य असतील, मंत्री असतील येऊन गेले. परंतु आपल्याला या आंदोलनाचा टोटल आराखडा माहीत नाही. आपण बघितलं तर शेवटच्या दिवशी 3 वाजता माननीय कमांडर अशोक राऊत आणि छत्रपती साहूजी हे जे आहे हे वित्तमंत्र्यांना जाऊन भेटलेले आहेत आणि वित्तमंत्र्यांनी आश्वासन सुद्धा दिलेलं आहे की आम्ही तुमची मागणी लवकरच पूर्ण करू, याबद्दल त्यांनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे. परंतु 3 दिवसामध्ये बरेच संसदीय सदस्य असतील किंवा मेंबर्स असतील किंवा काही मंत्री असतील ते तिथे येऊन गेले आणि यांनी नेमकं आश्वासन काय दिलेले आहे, त्यामुळे तुम्हाला समजणार आहे की EPS 95 पेन्शन धारकांचा मुद्दा सरकारच्या कितपत विचाराधीन आहे किंवा आपला हा मुद्दा पुढे जाऊन पूर्ण होऊ शकतो का हे समजणार आहे. त्यामुळे 3 दिवसाचा आराखडा पाहणं, संसदचे सदस्य नेमके काय म्हटले हे पाहणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे, कारण जो आंदोलन पार पडलं त्या आंदोलन किती प्रमाणात सफल झालं हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहते. तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट. आजचा हा व्हिडिओ घेण्याच्या पाठीमागे एकच हेतू आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून 3 दिवसीय आंदोलनाचा नेमका आराखडा काय झाला हे तुम्हाला समजणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, न स्किप करता शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सर्व आराखडा व्यवस्थित समजेल. तर नेमकं 3 दिवसीय आंदोलनामध्ये कोण कोण आलं होतं ते आपण पाहूयात. 9, 10 आणि 11 मार्चला दिल्लीच्या जंतर मंतरला हे आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी पहिल्या दिवशी BJPचे पुणे संसद मेघा कुलकर्णी यांनी भेट दिली. या अगोदरही त्यांनी बरेच आंदोलन झाले, तेव्हा या अगोदर सुद्धा बऱ्याच वेळा आंदोलनामध्ये BJPचे पुणे संसदच्या आहेत मेघा कुलकर्णी यांनी भेट दिली होती आणि त्याचप्रमाणे त्यांनी पुन्हा एकदा भेट देऊन हेच सांगितलेले आहे की तुमचा आवाज आहे तो आवाज मी संसदेत उठवेन किंवा संसदेमध्ये मी हा प्रश्न तुमचा नक्कीच मांडेल आणि तुम्हाला न्याय मिळवून द्यायचं काम करेल, असं मेघा कुलकर्णी यांनी सांगितलेले आहे. त्यानंतर अमरावतीमधून अनिल बड्डे हे सुद्धा तेथे आले होते. त्यांनी सुद्धा हेच सांगितलं की संसदेमध्ये आम्ही तुमचा मुद्दा नक्की घेऊ, तुमच्या या मुद्द्याला सरकारपर्यंत पोहोचवायचं काम नक्की करू, असं त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर कर्नाटकचे युवा सदस्य आले होते, ईश्वर सागर हे आले होते, ईश्वर सागर खुर्दे हे आले होते. यांनी सुद्धा EPS 95 पेन्शन धारक आहेत या पेन्शन धारकांच्या समर्थनार्थ मुद्दे मांडलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं सुद्धा आहे की सरकारपर्यंत आम्ही तुमचा हा मुद्दा मांडू आणि संसदेत सुद्धा या मुद्द्याबद्दल तुमचा आवाज उठू, असं खुर्दे यांनी सांगितलं. त्यानंतर आले होते उत्तर प्रदेशचे प्रयागराजचे काँग्रेस संसद उज्ज्वल रमण सिंग हे आले होते. यांनी सुद्धा सांगितलं की तुमचा हा मुद्दा आहे तो म्हणजे तुमची ही मागणी आहे ती मागणी उचित आहे आणि ती मागणी पूर्ण करणं हे सरकारचं काम आहे. आम्ही नक्कीच तुमची ही मागणी वित्त मंत्रालयात तसेच पंतप्रधानांपर्यंत पोहोचू, असं सांगितलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्र शिवसेनेचे उद्धव गुटके हे सुद्धा आले होते. यांनी सुद्धा सांगितलं की संसदेत तुमच्या या मुद्द्याबद्दल नक्की आम्ही आवाज उठवू. त्यानंतर दिंडोरी नाशिक काँग्रेसचे संसद भास्कर भांगडे यांनी सुद्धा हेच सांगितले आहे की आम्ही सुद्धा तुमचा मुद्दा संसदेत घेऊ आणि संसदेत तुमच्या मुद्द्याबद्दल नाव उठू तुमच्या मुद्द्याबद्दल जी चर्चा आहे तो चर्चा करण्यास भाग पाडू, असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही बघितलं तर याआधी माननीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा श्रम मंत्र्यांना पत्र पाठवलं होतं, शिवाय सरकारशी या संदर्भात चर्चा सुद्धा केली होती. त्यानंतर गुजरातचे काँग्रेस संसद शक्ती सिंग हे सुद्धा आले होते. यांनी सुद्धा सांगितलं की तुमचा मुद्दा आम्ही सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करू आणि त्यांनी सर्व मुद्दे एकदा पडताळून सुद्धा पाहिलेले आहेत की या मागण्या सर्व उचित आहेत, असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर दिल्ली आम आदमी पार्टीचे सदस्य संजय सिंग
हे सुद्धा आले होते. यांनी सुद्धा सांगितलं की तुमचा मुद्दा आम्ही नक्की संसदेत मांडणार आहोत आणि संसदेत तुम्ही बघितलं तर आता संसदीय अधिवेशन चालू आहे आणि यामध्ये आम्ही हा मुद्दा मांडणार आहोत असं सिंग यांनी सांगितलेलं आहे. महाराष्ट्राचे नागेश अस्टीकर यांनी हे सुद्धा आले होते. यांनी सुद्धा सांगितलं की तुमचा हा मुद्दा उचित आहे आणि हा मुद्दा तुमच्या समर्थनार्थ आम्ही हा मुद्दा संसदेत मांडू. त्यानंतर गोरखपूर उत्तर प्रदेशचे संसद रविशंकर हे सुद्धा आले होते. यांनी सुद्धा सांगितलं की तुमची ही मागणी उचित असून वृद्ध व्यक्तींसाठी पेन्शनधारकांसाठी सरकारने ही मागणी लवकरच पूर्ण करावी आणि त्यासाठी आम्ही स्वतः प्रयत्न करू असं सुद्धा त्यांनी रविशंकर यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर छत्रपती शाहूजी महाराज यांनी डायरेक्ट वित्तमंत्र्यांशी भेट घालून दिलेली आहे. म्हणजे बघा शेवटच्या दिवशी आंदोलनाचा वेळ होता 9 ते 2 शेवटच्या दिवशी जेव्हा आंदोलन झालं त्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांनी माननीय कमांडर अशोक राऊत आणि राजावत यांची भेट ही वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी करून दिलेली आहे. सर्वात महत्त्वाची ही भेट होती आणि ही भेट होणं हे अतिशय महत्त्वाचं होतं कारण बऱ्यापैकी आर्थिक बाजू ही देशाची आर्थिक बाजू ही वित्तमंत्र्यांकडे म्हणजेच अर्थमंत्र्यांकडे असते आणि आपल्या देशाचे वित्तमंत्री ह्या निर्मला सीतारामन या आहेत आणि यांच्याशी डायरेक्ट भेट घालून 3 वाजता म्हणजेच आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी 11 तारखेला 3 वाजता ही भेट करून देण्यात आलेली आहे आणि त्यावेळी निर्मला सीतारामन स्वतः यांनी सांगितलेलं आहे की तुमची ही मागणी उचित आहे आणि तुमची ही मागणी पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. यावरती काम सुद्धा चालू आहे असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलेलं आहे आणि लवकरच ही मागणी पूर्ण सुद्धा करणार आहोत हे सुद्धा निर्मला सीतारामन यांनी सांगितलेलं आहे. परंतु त्यानंतर कमांडर अशोक राऊत यांनी जेव्हा आपल्या जो तुमचं EPS 95 पेन्शनधारकांचं आंदोलन झालं या आंदोलनाचा निरोप घेताना एकच सांगितलं की आता आपल्याला अर्थमंत्र्यांनी तर आश्वासन दिलेलं आहे परंतु जर हे आश्वासन 2 तारखेपर्यंत म्हणजेच 2 एप्रिलपर्यंत पूर्ण केलं नाही तर आपण जेल रोको आंदोलन करणार आहोत. यापेक्षाही डेंजरस आंदोलन करणार आहोत आणि तेव्हा तर आपण आंदोलन असं करायचं आहे की रेल रोको असं आंदोलन करायचं आहे, रास्ता रोको असं आंदोलन करायचं आहे. आत्तासारखं एका ठिकाणी बसून आंदोलन करायचं नाही तर आपण रेल रोको, रास्ता रोको, जेल रोको असं आंदोलन करायचं आहे असं कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच सरकारला इशाराच दिला आहे की 2 तारखेपर्यंत आमची मागणी ही आहे ती पूर्ण करा. मागण्या 3 ते 4 आहेत. अतिशय महत्त्वाची मागणी त्यातली म्हणजे पेन्शनवाढीची मागणी आहे आणि त्या मागणी संदर्भात बऱ्याच जे संसदीय सदस्य आहेत यांनी या अगोदरही हे मुद्दे संसदेत मांडले होते परंतु या आंदोलनानंतर आता मी आत्ता जे सांगितले 10 ते 12 जण यांनी सुद्धा संसदेत EPS 95 पेन्शनधारकांचे मुद्दे मांडण्याचा आश्वासन दिलेलं आहे आणि ते कितपत पूर्ण होत आहे हे आपल्याला पुढे दिसेलच. परंतु कमीत कमी आश्वासन दिलेलं आहे परंतु शेवटच्या दिवशी झालेली भेट ही खूप महत्त्वाची होती ती म्हणजे वित्तमंत्र्यांची भेट. फक्त आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ती भेटसुद्धा हेमा मालिनी लवकरच करून देणार आहेत असं कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलेलं आहे. तर हा होता 3 दिवसाचा आराखडा. हे 10 ते 12 जे संसदीय सदस्य आहेत ते संसदीय सदस्य आंदोलनाच्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी अशा पद्धतीचे आश्वासन दिलेले आहेत. म्हणजे कोणीही नकारार्थी आश्वासन दिलेले नाहीत, होकारार्थी दिलेले आहेत परंतु त्यांचा पॉझिटिव्ह रिप्लाय येणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तरच आपल्याला आपला पॉझिटिव्ह रिप्लाय येणं यावर आपण ठाम असू शकतो म्हणजेच EPS 95 पेन्शनधारक ठाम असू शकतात. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त EPS 95 पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अशाच अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.